नमस्कार, मी हेमंत देसाई ऑफिशियल या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मनापासून स्वागत. मंडळींनो, उद्या महत्त्वाची क्रिकेटची मॅच आहे. ती मॅच मलाही बघायची आहे, तुम्हाला बघायची आहे. त्यामुळे आज हा जो विषय आहे, जो ताजा विषय आहे, तो कदाचित मी उद्या घेणार होतो. कारण त्यामध्ये दिवसेंदिवस भर पडत चालली आहे. महाराष्ट्रामध्ये मराठा विरुद्ध ओबीसी असा वाद पेटलेला आहे. हा वाद लवकरात लवकर मिटला पाहिजे. किमान मिटला नाही तरी किमान पेटवी कोणी करू नये. दोन्ही समाजाच्या नेत्यांनी जबाबदारीने आणि संयमाने वागले पाहिजे. ज्यांच्यावरती ही जबाबदारी आहे तेच बेजबाबदारपणे वागत आहेत. आणि अशा प्रकारची प्रक्षोभक वक्तव्य केली तर ज्यांना फारशी विचारांनी चालण्याची ज्यांची वृत्ती नाही आहे, जे तरुण आहेत, अशांची माथी पटकन भडकतात. आणि भडकल्यानंतर मग एकमेकांची डोकी फोडली जातात. महाराष्ट्राला दंगे नको आहेत. ज्याप्रमाणे धार्मिक दंगे नको आहेत, त्याचप्रमाणे जातीच्या प्रश्नावरती दंगे बिलकुल नको आहेत. कुठल्याच प्रकारचे दंगे नको आहेत. त्यामुळे मराठा आणि ओबीसी समाज यांनी शांततेने वागलं पाहिजे. समजा त्या समाजाच्या काही नेत्यांनी जरी आक्रमक विधानं केली तरीसुद्धा समाजातल्या लोकांनी आपली माथी भडकवून घेऊ नयेत असं मी आवाहन करतो. कारण शेवटी जेव्हा अशा प्रकारचं वातावरण भडकतं, दंगली होतात, तेव्हा सर्वसामान्य गरीब मराठा, सर्वसामान्य गरीब ओबीसी आणि अन्य समाजातले गरीब, त्यांची घरं जाळली जातात, त्यांना ते जखमी होतात, गोळीबार होऊ शकतो, लाठीमार होऊ शकतो आणि त्याचा त्रास त्यांनाच होतो. त्यामुळे कुठल्याही प्रकारे रस्त्यावर कुठलेही हाणामारीचे प्रकार होता कामा नये. कोणाची घरं जाळणं, कोणाला मारणं हे होता कामा नये. पुन्हा एकदा शांततेचं आवाहन मी करतो. बघा आता काय चाललेलं आहे. म्हणजे आजच नामदेव जाधव या प्राध्यापकांना काळं फासण्यात आलं. या कृतीचा मी निषेध करतो. अशा प्रकारची कृती करू नये. परंतु हे नामदेव जाधव हे सुद्धा वाटेल ते बोलत होते, वाटेल ते दावे करत होते. अभिव्यक्ती स्वातंत्र्य असलं तरी कुठल्याही पुराव्याशिवाय कोणतेही आरोप करायचे हे बरोबर आहे असं मला बिलकुल वाटत नाही. शरद पवारांच्या जातीविषयी त्यांनी जी काही विधानं केली होती ती अत्यंत चुकीची होती आणि त्यामुळे काही लोकांना संताप आला आणि त्यांनी हे असमर्थनीय कृत्य केलं. त्याचा मी निषेध करतो. पण नामदेव जाधव यांना सुद्धा जबाबदारीने वागा, जबाबदारीने बोला असं मी आवाहन करतो. हा झाला एक किरकोळ विषय आहे. महत्त्वाचा विषय काय आहे की मनोज जरांगे पाटील यांच्या सभांना सगळीकडे तुफान प्रतिसाद मिळतो आहे. आता पश्चिम महाराष्ट्रात ते आलेले आहेत, सातत्याने एकापाठोपाठ एक सभा घेत आहेत आणि त्यांच्या सभांना मिळणारा प्रतिसाद कमी होताना दिसत नाही. परंतु साताऱ्यामध्ये त्यांनी सभा घेऊ नये असं त्यांना आवाहन करण्यात आलं. कारण खास करून पश्चिम महाराष्ट्रामध्ये साताऱ्यासारख्या ठिकाणी सुद्धा कुणबी जात प्रमाणपत्रांचा विषय नाही आहे. कुणबी आम्ही म्हणून घेत नाही असं तिथल्या काही समाजातल्या लोकांचं मोठ्या प्रमाणात कदाचित मत असावं. ज्याप्रमाणे नारायण राणे म्हणाले होते की कोकणामध्ये मराठा व्यक्ती कुणबी म्हणून घेत नाही किंवा ते जात प्रमाणपत्र त्यांना नको आहे, असा तो विषय आहे. आता तो विषय कसा हँडल करायचा तो तपशिलाचा भाग आहे. मनोज जरांगे पाटील ते बघून घेतील. पण मनोज जरांगे पाटलांना मी सुद्धा आवाहन करतो की त्यांना आत्तापर्यंत मी सातत्याने पाठिंबा दिला आहे, वैचारिक पाठिंबा दिला म्हणजे अतिशय चांगलं काम करत आहेत. गरीब मराठ्यांचे प्रश्न ते मांडत आहेत, शेतीचे प्रश्न मांडत आहेत, गरिबीचे प्रश्न मांडत आहेत आणि अत्यंत प्रामाणिकपणे आपली भूमिका मांडत आहेत. परंतु त्याचवेळी त्यांनी सुद्धा बोलताना कधीही संयम सोडू नये. संयम सोडत नाही, पण कधी कधी त्यांच्याकडून
देवेंद्र फडणवीसांचा एकेरी उल्लेख होणं असेल. ग्रामीण बोलीभाषा वापरणं म्हणजे त्याच्यातली त्यांच्या भाषेतली ते ज्या पद्धतीने बोलतात ते अतिशय ऐकत राहावं असं असतं. पण त्याचवेळी त्यांनी आपल्या बोलण्याचा जो ढंग आहे तो सांभाळताना तोलही सांभाळला पाहिजे. म्हणजे फडणवीसांचा अपमान करणं चुकीचं आहे. अजितदादांच्याबद्दल अपमानास्पद बोलणं हेही चुकीचं आहे. टीका करा तुम्ही अवश्य, मी करतो टीका, पण अवमान करू नये दुसऱ्याचा कुठलाही. त्याचप्रमाणे छगन भुजबळांचा उल्लेख करून किंवा अप्रत्यक्ष उल्लेख करून ते काय म्हणाले आज मी ऐकलं की ते त्यांच्याबद्दल काय बोलायचं, मराठ्यांनी त्यांच्याबद्दल बोलण्याची त्यांची लायकी नाही. माझ्या मते हे विधान अतिशय चुकीचं आहे. मनोज जरांगे पाटील, पुन्हा विचार करा. कुठल्याही एका जातीच्या अस्मितेपोटी दुसऱ्या जातीचा अपमान करणं, श्रेष्ठत्वाची भावना कुठेही असणं हे चुकीचं आहे. सर्व जाती समान आहेत, कोणी लहान नाही कोणी मोठा नाही. तेव्हा चुकून माकून सुद्धा अशा प्रकारे तुम्ही बोलू नका असं माझं तुम्हाला कळकळीचं आव्हान आहे. नाहीतर या अशा वाक्यांमुळे तुम्ही जे कॉज घेताय, जे अत्यंत महत्त्वाचा इश्यू, महत्त्वाची लढाई तुम्ही लढताय, तिला कमीपणा येईल. मग लोक याच गोष्टीवरती बोट ठेवतील. ही एक गोष्ट. दुसरी गोष्ट अशी की कशा प्रकारे लढाई सुरू झाली बघा, की छगन भुजबळांनी आरोप केला पहिल्यांदा मनोज जरांगे पाटलांवरती की हे पैसे आले कुठून आंदोलनाचे, एवढ्या 100-150 एकरामध्ये तुमची सभा, मग ही जमीन तुम्ही विकत घेतली का वगैरे. हे भुजबळांचे अत्यंत चुकीचे आरोप होते आणि सणसणीत उत्तर जरांगे पाटील यांनी त्यांना दिलं. सर्वसामान्य लोकांकडनं हे पैसे आले, त्याच्यातनंही चळवळ उभी केलेली आहे. जरांगे पाटील यांनी छगन भुजबळ यांच्या संपत्तीबद्दल प्रश्न विचारले. आज पुन्हा त्यांनी तो विषय काढला की तुमच्याकडे संपत्ती कशी आली आम्हाला माहिती आहे, तुरुंगात कोण जाऊन आलं ते आम्हाला माहिती आहे. छगन भुजबळ हे ओबीसी समाजाचे नेते आहेत, देशातले एक नेते आहेत. राजस्थान असेल, दिल्ली असेल, बिहार असेल, ठिकठिकाणी त्यांनी सभा घेतलेल्या आहेत मोठ्या आणि स्वतःचं नेतृत्व इस्टॅब्लिश केले. गोपीनाथ मुंडे यांच्यानंतर महाराष्ट्रातला ओबीसी समाजाचा मोठा नेता, तगडा नेता म्हणून भुजबळांचा उल्लेख करावा लागेल. भुजबळांच्या समता परिषदेतून अनेक कामं घडली. हरी नरके आता आपल्यामध्ये नाही आहेत ते, पण हरी नरकेंसारखा सहकारी ज्यांनी त्यांच्यासाठी खूप काम केलं. म्हणजे संशोधनाचं काम केलं, काही ग्रंथांची निर्मिती झाली, हे काम आहे, ते स्तुत्य काम आहे, त्याच्याबद्दल काही आक्षेप घेण्याचं कारण नाही. पण त्याचवेळी भुजबळांच्याकडे एवढी संपत्ती आली कुठून असा जो प्रश्न लोक विचारतात त्याचंही उत्तर त्यांना द्यावं लागेल. भुजबळांवरचे आरोप टिकले नाहीत, म्हणजे ते तुरुंगातून बाहेर आले, पण भुजबळांच्या संपत्तीबद्दल लोक प्रश्न विचारतात. एवढी संपत्ती आली कुठून त्यांच्याकडे असा प्रश्न लोक विचारतात. ठीक आहे, संपत्तीच्या प्रश्नाबद्दल ते इन्कम टॅक्सला किंवा बाकी यंत्रणांना उत्तर देतील, परंतु तुमची लाईफस्टाईल काय आहे, जीवनशैली काय आहे. आज अंजली दमानियांनी काही आरोप केले भुजबळांनी की कोणाचं ते घर त्यांनी लाटलं, भुजबळांनी त्याला उत्तर दिलं. पण त्याचवेळी अंजली ते असं म्हणाल्या की हे आणि यांचे कुटुंबीय मोठ्या टॉवरमध्ये राहतात, मग तिथे स्विमिंग पूलमध्ये पोहण्याची मजा लुटतात. आता याच्यावरून स्विमिंग टँकमध्ये पोहणं याच्यात काही हे नाही, पण तुमची राहणी जी आहे, तुमच्याकडच्या गाड्या, तुमचे बंगले, तुमच्या जमिनी हे लोक बघत असतात. तेव्हा जेव्हा तुम्ही ओबीसी हा समाज मागासलेला आहे, त्यासाठी आरक्षण पाहिजे, त्यासाठी सरकारने हे करावं ते करावं असं तुम्ही म्हणता, तेव्हा तुम्ही त्यांचे जर नेते असाल तर तुमची राहणी, तुमची जीवनशैली कशी असली पाहिजे. तुम्ही झोपडीत राहा असं म्हणत नाही, पण तुमची राहणी ही जर अशा प्रकारची असेल, एकूणच विलासी राहणी असेल, मला माहीत नाही कशी राहणी, पण जे दिसतं, जे लोक सांगतात, तर तुमच्या राहणीवरनं, तुमच्या जीवनशैलीवरनं सुद्धा तुमच्यातला प्रामाणिकपणा तुमच्यात आहे का नाही, तुमची विश्वासार्हता आहे की नाही, याच्याबद्दल लोक स्वतःहून अर्थ काढत असतात. हे मला भुजबळांना सांगायचं. परंतु भुजबळांबद्दल मनोज जरांगे पाटील यांनी अवमान
कारण जी भाषा वापरली ती चुकीची आहे. आता काय झालं, आता थोडक्यात बघा भुजबळ काय म्हणाले, जी सभा झाली जालन्याला, ओबीसीमधील 60% लोक भाजपला मतदान करतात असे सांगितले जातात. हे सगळं सांगण्यापूर्वी एक सांगतो की मनोज जरांगे पाटील, तुम्ही कुठे सासूरवाडीला राहता, मी काही सासूरवाडीचं खात नाही. नंतर तुम्ही गावबंदी करता, 7-12 लिहून दिले का तुमच्या नावाने, मी गावबंदी तुम्ही करता. या भाषेमध्ये ज्यांनी भुजबळांनी नाट्यपूर्ण पद्धतीने ते अत्यंत एखाद्या नटसम्राटाप्रमाणे बोलतात. पॉज घेतात, स्वर वर नेतात, खाली नेतात, इकडे बघतात, तिकडे बघतात. एखाद्या नटाप्रमाणे नटसम्राट आहेत त्या पद्धतीने बोलतात. अत्यंत मंत्रमुग्ध करतात, कधी प्रभाव गाजवतात. तसं भुजबळांचं भाषण, भुजबळांना पुन्हा एकदा पूर्वीची जादू, पूर्वीचा मंत्र सापडलाय का? एकेकाळी ते विरोधी पक्षनेते म्हणून विधानसभा गाजवत होते, विधान परिषद गाजवत होते, सभा गाजवत होते. शिवसेनेत असताना महापालिकेप्रमाणेच विधानसभा त्यांनी गाजवली, विरोधी पक्षनेते म्हणून सुद्धा गाजवली कारकीर्द आपली. पण शिवसेनेमध्ये सुद्धा त्यांनी ओबीसीच्या प्रश्नांवरून बाळासाहेब ठाकरे यांच्याशी पंगा घेतला आणि बाहेर पडले. हे सगळं आहे. आता ही सगळी पार्श्वभूमी बघून आपण बघूया की आता भुजबळ काय करतात ते. बघा, भुजबळ कोणावरती टीका करतात. हे त्रिशूल सरकार आहे. महाविकास आघाडी सरकारमध्ये अंतर्गत मतभेद कसे आहेत, कसे एकमेकाचे गळे पकडतायत, असं देवेंद्र फडणवीस सातत्याने म्हणत होते. पण आज भुजबळ एक मंत्री असून सुद्धा आपल्याच सरकारवर टीका करतायत. म्हणून त्यांच्यावरती या सरकारमधले दुसरे एक मंत्री शंभूराज देसाई ते टीका करत होते. हे बघा, हेमंत गोडसे यांनी भुजबळांवर टीका केली. जे शिंदे गटाचे आमदार आहेत, संजय गायकवाडांनी भुजबळांवर टीका केलेली आहे, जे शिंदे सेनेचे आमदार आहेत. म्हणजे या त्रिशूल सरकारमधले मतभेद कसे चव्हाट्यावरती येतात बघा. मंत्रिमंडळ विस्तार, खाते वाटप याच्यावरनं तर हाणामागे सुरूच आहे. पण तरी जाहीरपणे शंभूराज देसाई आणि यांच्यातला वाद भुजबळांचा. रामदास कदम, जे शिंदे गटाचे ज्येष्ठ नेते, तेच म्हणाले की अजितदादांना नेमका या आरक्षणाच्या मुद्द्यावरनं सगळा आगडोम उसळला असताना नेमका त्याच वेळी कसा डेंग्यू होता आणि शिंदेंना एकटं सोडून देतात ते शिंदेंची साथ करण्याच्या वेळी, असं रामदासभाई म्हणाले. यावरून मला पहिला मुद्दा सांगायचा की या शिंदे फडणवीस अजितदादा सरकारमध्ये बिलकुल एकवाक्यता नाही. आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे कधी मुख्यमंत्री होतील अशी भाजपची इच्छा आहे. त्याचप्रमाणे अजितदादा ताबडतोब मुख्यमंत्री व्हावेत, लवकरच होणावेत असं अमोल मिटकरींसारख्या त्यांच्या शिष्यांना वाटतंय, सातत्याने ते म्हणत आहेत. हे आपण लक्षात घेतलं पाहिजे, एकवाक्यता नाही. आता भुजबळ काय म्हणाले ते बघा. ओबीसीमधील 60% लोक भाजपला मतदान करतात, त्यामुळे जर ओबीसीच्या ताटातून काढून ते त्यांना देणार असाल म्हणजे मराठ्यांना, तर त्याचे परिणाम भोगावे लागतील असा इशारा भुजबळांनी दिलेला आहे. सरकारला दिला इशारा. दुसरा काय इशारा दिला आहे की मनोज जरांगेंचे उपोषण सुरू असताना पोलिसांवर दगडांचा मारा झाला, 70 पोलीस जखमी झाले. एवढे पोलीस जखमी झाल्यानंतर लाठीमार झाला. या प्रकरणात पोलिसांची बाजू ऐकून घेतली नाही, गृहमंत्र्यांनीच नंतर माफी मागितली असं ते म्हणले. याचा अर्थ असा आहे की मनोज जरांगे पाटील यांच्याबाबतच यांना झुकतमाग देण्यात आलं. पोलिसांना लाठीमार करण्यावाचून इलाज नव्हता. देवेंद्र फडणवीसांनी माफी मागितली. ते म्हणाले की नाही, मला चुकीची माहिती मिळाली, हा लाठीमार झाला तो बरोबर नाही वगैरे. मग काही कारवाई करण्यात आली, चौकशी सुरू झाली. पण भुजबळ म्हणतायत, भुजबळ पोलिसांचीच बाजू लावून धरत आहेत, गृहमंत्री लावून धरत नाही आता पोलिसांची बाजू. हे लक्षात घ्या तुम्ही. आता या व्यासपीठावर कोण कोण होते? जो ओबीसींचा महामेळावा झाला बघा, गोपीचंद पडळकर होते, फडणवीसांचं उजवा हात. नंतर महत्त्वाची गोष्ट म्हणजे त्याच्यामध्ये पंकजाताई मुंडे नव्हत्या, कारण पंकजाताई म्हणाले की माझ्या पक्षाच्या वतीने सांगण्यात आलं की म्हणजे ज्यांना पाठवायचं ते गेले तिथे. म्हणजे गोपीचंद पडळकर असतील किंवा अजून जे भाजपच्या हे प्रकाश शेंडगे हे एकेकाळी भाजपमध्ये होते, फडणवीसांच्या ते जवळचे आहेत अतिशय, हेही आपल्या सगळ्यांना माहिती आहे. नंतर
जे जे कोणी होते त्याच्या देवयानी फरांदे होत्या, त्यामुळे फडणवीसांच्या जवळचे लोक होते बरोबर त्या सभेला. याचा अर्थ काय मित्रांनो, समजा तुम्ही की भुजबळांनी त्या सभेमध्ये कोणावर टीका केली, तर एकनाथ शिंदेंवर टीका केली. मनोज जरांगेंवरची टीका केली, पण मनोज जरांगेंवर टीका करता करता ते शिंदेंवरतीच टीका करतात. कारण मनोज जरांगे पाटील हे काय म्हणतात की एकनाथ शिंदेचं सरकार प्रामाणिकपणे काम करते, सरकारी अधिकारी आता कुणबी प्रमाणपत्र त्याच्या नोंदी मिळवण्याचं काम झपाट्याने करतायत, अत्यंत कार्यक्षमते करताय, हे मला मान्यच आहे असं जरांगे म्हणाले. आरक्षण मिळणार आहे असं मला वाटतंय असं ते म्हणतात. ते एकनाथ शिंदेंचं कौतुक करतात थेटपणे. शिंदेंनीच त्यांचं उपोषण सोडवलं आणि अजितदादा आणि देवेंद्रजींना जरांगे यांनी सातत्याने टार्गेट केलेलं आहे. आणि त्यात भर पडली की अजितदादा गटाचे भुजबळांची भर पडली, कारण भुजबळांनी त्याला अंगावर घेतले आणि मग जरांगे पाटील भुजबळांवर सातत्याने बरसतात, हे लक्षात घ्या. आता त्या सभेमध्ये महादेव जानकर किंवा कोणीतरी दुसरं असं म्हणाले, असं महादेव जानकर, की ओबीसींसाठी वेगळा पक्ष भुजबळांनी काढावा. आता भुजबळांचं वय आता त्यांचं 70 काय मला वाटतं 75 झाली असेल किंवा 70 ते 75च्या दरम्यान असेल, काय जे असेल ते वय. भुजबळांचं वय झालं असं जरांगे पाटील म्हणतायत. उलट आता हे म्हणतायत जानकर की ओबीसींसाठी वेगळा पक्ष काढा. पण मी जानकरांना सांगू इच्छितो की ओबीसींचा स्वतंत्र पक्ष महाराष्ट्रामध्ये आजपर्यंत आला नाही अस्तित्वात. जेव्हा मुंडे होते, खडसेंसारखे, आता त्यांना खडसेंची तब्येत बरी नाही आहे, पण जे नेते मोठमोठे नेते असताना सुद्धा ओबीसींसाठी स्वतंत्र पक्ष काढावा किंवा त्याला प्रतिसाद मिळेल असा आत्मविश्वास आजपर्यंत कोणालाही वाटला नाही. आणि तो यशस्वी होईल अशी शक्यता महाराष्ट्रासारख्या राज्यात, अनेक राज्यामध्ये ओबीसींची एक ताकद आहे, पण त्यांचा स्वतंत्र एक वेगळा पक्ष आहे आणि तो यशस्वी झाला आहे असं आपल्याला ठळकपणे उदाहरण दिसत नाही, हे लक्षात घ्या तुम्ही. आता महात्मे म्हणजे विकास महात्मे हे जे ओबीसींमधले आहेत भाजपमधले, ते स्वतः सभेला होते. सगळ्यांनी भुजबळांचं कौतुक केलं आणि सगळ्यांनी एक प्रकारे भुजबळांना महत्त्व दिलं. गोपीचंद पडळकर बोलत असताना ते शरद पवारांवरती तुटून पडायला लागले, तेव्हा भुजबळांनी इशारा केला आणि आटप घ्यायला सांगितलं त्यांना. याचा अर्थ भुजबळांना त्या ठिकाणी पवारांना टार्गेट करायचं नव्हतं. म्हणजे शरद पवार हे यांच्या मागे आहेत, जरांगेंच्या मागे, अशा पद्धतीचा आरोप भाजपचे अनेक नेते करत होते. शरद पवारांवर टीका केली तर ते आपल्या अंगाशी येईल, शरद पवारांबद्दल सहानुभूती वाढेल असं भुजबळांना वाटत असावं. आणि त्यामुळे त्यांनी त्या सभेचा अजेंडा स्वतः सेट केला होता भुजबळांनी. सगळ्यांनी त्यांनाच महत्त्व दिलं आणि त्यांनीच ती सभा जिंकली, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. आणि सरळ आव्हान दिले त्यांनी. एक तर सरकारवर टीका केली की लाठीमार केला तो कशामुळे झाला हे चौकशी न करता माफी मागण्यात आली. नंतर निवृत्त न्यायमूर्तीनं तिथे पाठवण्याचा निर्णय हा एकनाथ शिंदेनी कॅबिनेटमध्ये चर्चाच केली होती, परस्पर निर्णय घेतला असं भुजबळ सुचवत होते, सांगत होते. भुजबळ सरळ मुख्यमंत्र्यांवरती आपली टीका करत होते. न्यायमूर्तींनी तिथे वाकत जायचं कारण काय होतं असं ते म्हणाले भुजबळ. म्हणजे ज्या प्रकारे मनोज जरांगेंचे एक प्रकारे त्याला म्हणायचं की त्यांच्या एवढं काय त्यांचं तुमचे लाड करताय, त्यांची एवढं का चूज करताय, इतकं लोटांगण का घालताय त्यांच्यासमोर, असं भुजबळ विचारत आहेत आणि सरकारवरच टीका करत आहेत. आणि ते भाजपला असं सांगतायत की अशा प्रकारचं तुम्हाला असं, तुम्ही जर म्हटलं की ओबीसी हा आमचा DNA असं देवेंद्र फडणवीस म्हणताय, पण जर DNA असेल तर त्याला गृहीत धरू नका. ओबीसींचा 60% जास्त ओबीसींचा तुम्हाला पाठिंबा आहे भाजपला, भुजबळच म्हणतायत, पण तो गृहीत धरू नका. कारण मनोज जरांगे पाटील यांचे एकनाथ शिंदे लाड करतायत, चोचले पुरवत आहेत असं भुजबळांना सांगायचं आहे. आणि त्यामुळे ओबीसी दुखावले जात आहेत. आमच्या ताटातलं आम्ही देणार नाही असं भुजबळ सांगतायत. आणि ते असं फडणवीस सांगतायत की हे थांबवा, म्हणजे भाजपला सांगताय हे थांबवा.
नाहीतर त्याचा फटका तुम्हालाच बसेल. तुमचे नेते, ओबीसीचे नेते नरेंद्रभाई मोदी आहेत तिथे, त्याने ओबीसीसाठी अनेक गोष्टी केल्या आहेत. ते कसं सहन करतात हे? याचा अर्थ कसा आहे की भाजपवरती टीका नाही करत आहेत भुजबळ, भाजपला आपल्या बाजूने वळवण्याचा प्रयत्न करत आहेत. भाजप या पिक्चरमध्ये कुठेही येत नाही आहे. भुजबळांनी यापूर्वी जी भूमिका घेतली त्याचं अप्रत्यक्षपणे बावनकुळे समर्थन करत आहेत. बावनकुळे हे ओबीसी आहेत, तेली समाजाचे आहेत, ते भाजपचे प्रदेशाध्यक्ष आहेत. भुजबळांवरती भाजपचा कुठलाही नेता टीका करत नाही आहे, हे लक्षात घ्या तुम्ही. म्हणजेच भाजपचीच इच्छा आहे की भुजबळांनी बोलावं आणि आम्ही काही बोलणार नाही त्याच्यावर, कारण आम्ही बोललो तर आम्हाला त्याचा थेट फटका बसेल. आणि भुजबळ काळजी घेत आहेत की गृह खात्यावरती टीका करतात एक प्रकारे, की पोलिसांच्या लाठीमाराची तुम्ही चौकशी करता, त्यांच्यावरती कारवाई करता, पण त्यांच्यावर दगडफेक झाले त्याच्याबद्दल त्याचं काय? आणि ज्या पद्धतीने मनोज जरांगे बोलत आहेत त्यामुळे जर कायदा आणि सुव्यवस्थेची परिस्थिती बिघडली, गावबंदी करतात, हे कसं सरकार सहन करते? म्हणजे गृह खात्याची जबाबदारी आहे की गावबंदी जर असेल तर ती मोडून काढली पाहिजे गृह खात्याने, म्हणजे देवेंद्र फडणवीसने. पण ते त्याच्याबद्दल देवेंद्र फडणवीस याला जबाबदार आहेत. मनोज जरांगे पाटील यांचे कार्यकर्ते जर कुठे कुठे किंवा मराठा समाजाचे संघटनाचे कार्यकर्ते गावबंदी करत असतील तर ते त्यांना करू न देण्याचं काम कोणाचं? ते गृह खात्याचं आहे. आज छगन भुजबळ जेव्हा चालले होते कुठे ताफा घेऊन, तेव्हा रस्त्यामध्ये टायर जाळण्यात आली. आता हे थांबवण्याचं काम कोणाचे? गृह खात्याचं, म्हणजे फडणवीसांचं आहे. पण भुजबळ फडणवीसांबद्दल बोलत नाहीत काही, उलट फडणवीसांचा अपमान करतात मनोज जरांगे पाटील. त्याचं काय असं म्हणतात ते? म्हणजे फडणवीसांना सांभाळून घेत आहेत. फडणवीस आणि भुजबळ एकाच पातळीवरती आता एकाच ठिकाणी आहेत, एकाच तंबूत आहेत एक प्रकारे. म्हणजे भुजबळ भाजपच्या बद्दल काळजी व्यक्त करतात की तुमची मतं जातील. भुजबळ कुठल्या पक्षाचे? अजितदादा भाजपचं काय होतंय ते वाट लागते का काय होतंय तुम्हाला काय करायचं त्याचं? पण भुजबळ भाजपची मतं कमी होतील अशी काळजी व्यक्त करतात. बघा, म्हणजे भुजबळ हे एक प्रकारे भारतीय जनता पक्षाचे प्यादे बनलेत का आता इथे? विचार करा. हा एक मुद्दा मी ठेवतो तुमच्यापुढे. आता त्यावेळी संभाजी महाराज काय म्हणाले की भुजबळांना मंत्रिमंडळात भुजबळांनी जावं किंवा मंत्रिमंडळांना काढून टाकावं त्यांना, कारण सरकारवरतीच टीका करतायत ते. त्यावरती भुजबळ काय म्हणाले की तुम्ही एका समाजाचे, म्हणजे संभाजी महाराज, तुम्ही शाहू महाराजांचे वंशज आहात. शाहू महाराज हे पुरोगामी विचारांचे होते. म्हणजे शाहू फुले आंबेडकर हा वारसा जो आहे तो जपायचं काम तुम्ही करा. म्हणजेच तुम्ही ओबीसींच्याही बाजूने बोललं पाहिजे असं हे जे काही भुजबळ म्हटलं त्यात तो मुद्दा आहे की संभाजी महाराज हे एकाच समाजाची बाजू त्यांनी घेता कामा नये असं ते म्हणतात. मग भुजबळांनी त्यांना सुनावलं आणि संभाजी महाराज म्हटले की यांना काढून टाका भुजबळांना. पण संभाजी महाराज हे भाजपच्या पाठिंब्याने राज्यसभेत खासदार झाले. त्यानंतर काही त्यांना तिकीट देण्यात आलं नाही. मग काय काय झालं हे पुढे हे तुम्हाला माहिती आहे की त्यांची काय अपेक्षा होती, त्यांचा अपेक्षाभंग कसा झाला. आणि ते सगळ्या राज्य पिंजून आपलं एक नेतृत्व एस्टॅब्लिश करण्याचा प्रयत्न करत होते. पण तसं होऊ शकलं नाही. ते मनोज जरांगे पाटील यांच्यासारखा कुठल्याही राजघराण्यातला नसलेला, कुठलीही श्रीमंती नसलेला मनोज जरांगे पाटील यांना मात्र त्यात यश आलं. त्यांचा एक करिश्मा निर्माण झाला राज्यात, तो संभाजी महाराजांचा होऊ शकला नाही. संभाजी महाराज मात्र आता भाजपबद्दलच्या पासून अंतर ठेवून आहेत. त्यांची टर्म संपलेली आहे आता, ते अंतर ठेवून आहेत. ते टीकाही करतात त्यांच्यावरती, भाजपवरती. आणि त्यांनी भुजबळांवरती टीका केली आहे, कारण भुजबळांना भाजपचाही समर्थन आहे एक प्रकारे, आणि संभाजी महाराज भुजबळांवर टीका करतात. दुसरा आणखीन एक मुद्दा असा आहे की प्रकाश आंबेडकरांनी भुजबळांवरती टीका केली आहे. भुजबळ म्हणतात की प्रकाश आंबेडकर तुमच्याबद्दल आम्हाला आदर आहे, पण तुम्ही आम्हालाही समजून घ्या असं ते म्हणतात.
म्हणजे तुम्ही खरं म्हणजे आमची बाजू घेतली पाहिजे असं भुजबळांची अपेक्षा आहे. पण प्रकाश आंबेडकर यांची भूमिका गेले तुम्ही बघितलं की 2 वर्ष अशी सातत्याने ते म्हणतात. हे मनोज जरांगे पाटील यांचं उपोषण सुरू होण्यापासून अगोदरच 2 वर्ष ते म्हणतात की श्रीमंत मराठे वेगळे आणि गरीब मराठे हे खरोखरच वंचित आहेत, शोषित आहेत. आणि त्यांचं म्हणणं असं आहे की सरंजामदारांनीच त्यांचं शोषण केलेलं आहे. अशी भूमिका प्रकाश आंबेडकर मांडतात. म्हणजे एक प्रकारे ते मनोज जरांगे यांचीच भूमिका मांडतात एक प्रकार. माझ्या आठवणीप्रमाणे प्रकाश आंबेडकर एकनाथ शिंदेनेही भेटलेले होते, परंतु ते उबाठा आणि त्यांची युती आहे हेही लक्षात घ्या तुम्ही. पण प्रकाश आंबेडकरांची भूमिका काय, संभाजीराजांची भूमिका काय हे आपण लक्षात घ्या. आता याच्यामध्ये एक महत्त्वाचा मुद्दा असा आहे जो मला सांगायचा आहे की याच्यामध्ये की मराठा आरक्षण फडणवीस काय म्हणाले की आम्ही दिलं आणि मराठ्यांचे तारण हा फडणवीसच आहे तसं त्यांचे प्रवक्ते म्हणतात. ते लेख लिहून सांगितलं तेच तारण आहेत. पण या तारणहारांनी मराठा आरक्षण वाचवण्यामध्ये त्यांना काही यश आलं नाही, कारण ते हायकोर्टात टिकलं, सुप्रीम कोर्टात फेटाळलं. आणि मुख्यमंत्री जेव्हा उद्धव ठाकरे झाले त्यापूर्वीच ही केस सुप्रीम कोर्टात गेली होती. त्यामुळे आणि उद्धव ठाकरे यांच्या महाविकास आघाडी सरकार याच्यामध्ये काहीही त्रुटी ठेवली नव्हती. सर्वोच्च न्यायालयामध्ये आरक्षण टिकू शकलं नाही याची महाविकास आघाडीवरती खापर फोडून चालणार नाही बिलकुल. हे उद्धव ठाकरे यांनी नाही, महाविकास आघाडीच्या अशोक चव्हाणांनी सुद्धा जे ते उपसमितीचे अध्यक्ष होते त्यांनी स्पष्ट करून सांगितलेलं आहे. ते पटण्यासारखं आहे. त्यामुळे फडणवीस हे अत्यंत कोतं राजकारण करतात याच्यामध्ये हा पहिला मुद्दा लक्षात घेतला. आता असं आहे की एकनाथ शिंदे आणि फडणवीस यांचा संघर्ष सुरू झाला आहे का याच्याबाबत हे लक्षात घ्या तुम्ही. म्हणजे फडणवीसांवरती सातत्याने टीका करणाऱ्या मनोज जरांगेंबाबत एकनाथ शिंदे सॉफ्ट भूमिका घेत आहेत. त्यांच्या मागण्या पूर्ण करण्यासाठी मी सक्षम आहे असं दाखवण्याचा प्रयत्न करतात. मी मराठा समाजाचा नेता आहे असं ते प्रस्थापित करण्याचा प्रयत्न करतात. हे फडणवीसांना आवडते की नाही मला माहीत. काही जण असं म्हणतात की मराठा विरुद्ध ओबीसी या संघर्षामुळे भारतीय जनता पक्षाचा फायदा होणार आहे, यासाठी हे सगळं चाललं आहे. त्यांचं म्हणणं असं आहे की महाविकास आघाडी सरकारला सगळ्या सर्व्हेजमध्ये सरशी होताना दिसते की जर लोकसभा निवडणुका झाल्या, विधानसभा झाल्या तर महाविकासशी सरशी होणार आहे, हे सगळे सर्वे सांगतात. अशावेळी काहीतरी असा मुद्दा पाहिजे की ज्याच्यामुळे भारतीय जनता पक्षाचा फायदा होईल, महायुतीचा फायदा होईल. आणि म्हणून मराठा समाजासाठी एकनाथ शिंदे हे नेते म्हणून प्रोजेक्ट करायचे. मराठा मतं जी आहेत ती अजितदादा गटापेक्षा म्हणजे शिंदे गटाकडे ती जास्त वळतील आणि अजितदादासह युतीमध्ये आहेत. पण मुख्यतः शरद पवार गटाची, काँग्रेसची जी मतं मराठा आहेत ती कमी व्हावीत आणि ती शिफ्ट व्हावीत या महायुती सरकारकडे, म्हणजे त्रिशूल सरकारकडे. यासाठी ही चाल आहे. म्हणजे मराठा मतंसुद्धा त्यांच्याकडे वळावीत आणि ओबीसी तर भाजपकडे आहेत. आणि मराठा विरुद्ध ओबीसी संघर्षामध्ये मराठा मतं आणखीन एकत्रित होतील, ओबीसी मतं आणखीन एकत्रित होतील, ही सगळी मतं आपल्याला मिळतील. म्हणजे महायुतीला अशी ही स्ट्रॅटेजी आहे, व्यूहरचना आहे असं काही जणांचं मत आहे. मला हे अशा प्रकारे कागदावरती एखादं समीकरण मांडलं गेलं त्याप्रमाणे होतं असं दिसत नाही. मला इथे असं दिसतंय की याच्यामध्ये एकनाथ शिंदे, बघा एकनाथ शिंदेंचा पक्ष म्हणून कुठल्याही प्रकारे यशस्वी होताना दिसत नाही, सरकार म्हणून कुठेही प्रभावी दिसत नाही. पण मराठा समाजाचा हा जो मुद्दा आहे तो आपल्या बाजूला वळवून त्या निमित्ताने ज्या मराठवाड्यामध्ये किंवा विशेषतः औरंगाबाद जिल्ह्यामध्ये शिंदे गटाचे अनेक आमदार आहेत त्यांना पुन्हा निवडून यायचं असेल लोकसभेमध्ये, विधानसभेमध्ये, तर हा मुद्दा आपल्याला चांगला आपण हाताळला. समजा मराठा आरक्षण देता आलं नाही तर आमची देण्याची इच्छा आहे. आम्ही सर्व प्रकारचे प्रयत्न करू त्यासाठी. आम्ही आता कुणबी जात प्रमाणपत्रासाठी किती आम्ही प्रयत्न करतो हे दाखवून देण्याचा शिंदेंचा प्रयत्न आहे. आणि शिंदेंना एक प्रकारे महाराष्ट्रव्यापी मराठा समाज आपल्याला सगळ्यात जास्त आहे महाराष्ट्रात. मराठा समाज आहे म्हणजे एक
32%. ओबीसी अख्खा समाज जास्त आहे, पण या 30%च्या वरती आपलं नेतृत्व एस्टॅब्लिश करून पुन्हा एकदा आपणच मुख्यमंत्री व्हावं. आपल्या पक्षाला काही एक स्थान मिळालं तर ठीक आहे, नाही मिळालं तरी आपलं नेतृत्व एस्टॅब्लिश होऊन आपण पुन्हा एकदा महाराष्ट्रव्यापी आपलं नेतृत्व एस्टॅब्लिश करून पुढचा मुख्यमंत्री आपणच होणार. यासाठीही शिंदे प्रयत्न करत असतील तर स्वाभाविक. आणि फडणवीसांनी सारखं सांगतात की मी लोकसभेत वगैरे काय, मी महाराष्ट्रातच राहणार आहे, मी महाराष्ट्रात राहणार, मी कुठेही जाणार नाही, मी अन्य ठिकाणी जावं अशी कोणाची कितीही इच्छा असली तर मी अजिबात जाणार, मी महाराष्ट्रातच लढणार आहे, महाराष्ट्राचीच निवडणूक लढवणार आहे, हे फडणवीस सांगतात. म्हणजे त्यांना मुख्यमंत्री पुन्हा व्हायचं आहे एकदाच आहे. कारण त्यांनी आश्वासन दिलं होतं की पुन्हा येईन. पुन्हा आले ते 3 दिवसासाठी झाले आणि मग पुन्हा गेले. ते पुन्हा गेले होते. अमित शहा म्हणाले की पुन्हा या तुम्ही, पण उपमुख्यमंत्री या, म्हणून त्यांचा अपमान झाला आहे. त्यामुळे त्यांना इथे एस्टॅब्लिश होण्यासाठी म्हणून ते हर तऱ्हेचे प्रयत्न करतात. मला असं दिसतं इथे की हा शिंदे आणि फडणवीस यांच्यातला संघर्ष आहे. भुजबळांना पुढे करून फडणवीस हे शिंदेंवरती वार करत आहेत, टीका करत आहेत. तेव्हा जरांगे पाटील आणि छगन भुजबळ असा हा केवळ व्यक्तिगत संघर्ष नाही आहे. आपण हे लक्षात घेतलं पाहिजे. एक लक्षात घ्या की मनोज जरांगे पाटील म्हणतात ना की 24 डिसेंबरपूर्वी आरक्षण मिळणारे वेगळे. हे मनोज जरांगे पाटलांनाही माहिती असेल, सगळ्यांना माहिती आहे की हे आरक्षण टिकण्यासाठी म्हणून राज्य मागासवर्गीय आयोगाला आता बघा काय केलं आहे की मराठा समाजाला एक तर 50%पेक्षा अधिक आपल्याला आरक्षण सगळ्यांचं मिळून जाऊ शकतच नाही. तर त्यासाठी एक तर केंद्राला काहीतरी करायला लागेल, स्वतंत्र कायदा करायला लागेल. आणि मराठा समाजाला 50%च्या पलीकडे जाऊनच आरक्षण द्यायला लागेल. कारण ओबीसीला आम्ही हात लावणार नाही हे सांगितलेलं आहे शिंदेंनी, फडणवीसांनी. त्यांना हात लावणार नाही. मग कसं देणार? मग 50%च्या वर जाऊ शकत नाही तुम्ही असं सुप्रीम कोर्टाने सांगितले. पण मग 50%च्या वर ज्या अन्य राज्यांनी दिलं असं 50%च्या वर जाऊन असाधारण परिस्थिती महाराष्ट्रात आहे मराठा समाजाची, हे सिद्ध करणारा डेटा तपशील राज्य मागासवर्ग आयोगामार्फतच तुम्हाला द्यावा लागेल. तो दिला, युक्तिवाद त्याप्रमाणे सुप्रीम कोर्टात झाला, सुप्रीम कोर्टाला ते पटलं तरच शक्य आहे ते. तेव्हा एकनाथ शिंदे स्वतःहून काही करू शकत नाहीत राज्य पातळीवरती. एक तर केंद्राला कायदा करावा लागेल, नाहीतर सुप्रीम कोर्टात हे त्याला पटेल अशा पद्धतीने दाखवावं लागेल. आणि गेल्या वेळी तर सुप्रीम कोर्टाने फेटाळून लावलेले. त्यामुळे सगळ्यांना माहिती आहे की काय आहेत. पण 50%च्या आतलं जर आरक्षण दिलं तर ओबीसींच्या याला धक्का लागतो. त्यामुळे ते राजकीयदृष्ट्या सुद्धा परवडणार नाही हेही माहिती आहे. त्यामुळे मनोज जरांगे पाटील एकटे काय आरक्षण मिळवून देऊ शकत नाहीत. त्यांचं नेतृत्व एस्टॅब्लिश झालं आहे का बोले, पण आरक्षणाचा प्रश्न शेवटी सुप्रीम कोर्टातच सोडवला जाणार आहे. मी तुम्हाला उदाहरण सांगतो. राम मंदिराचं आंदोलन झालं तेव्हा हम मंदिर लेके रहेंगे असं जे म्हटलं जातं, म्हणजे त्या ठिकाणी आंदोलन झालं मोठं. पण आंदोलन कितीही झालं तरी त्यामुळे काही तुम्हाला मंदिर मिळणार नाही. ते जागेचा वाद होता. तो जागेचा वाद शेवटी सुप्रीम कोर्टात जाऊन तिथेच सुटला. तो सुटला सुप्रीम कोर्टामुळे सुटल्यावरती, तो झाल्यावरती मग भाजपाने ते सगळं श्रेय आम्हीच तुम्हाला मंदिर मिळवून दिलं असा दावा केला. पण सर्वोच्च न्यायालयात तो प्रश्न सुटला होता. त्याचप्रमाणे हाही प्रश्न सर्वोच्च न्यायालयात जे काही व्हायचं ते होणार आहे. अन्यथा तुम्हाला कायदा करावा लागेल केंद्रात मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी. मग अन्य जातीसुद्धा उठतील. शेजारी गुजरातमध्ये पटेल असेल, राजस्थानमध्ये गुज्जर असतील, जाट आहेत, हरियाणात जाट आहेत, रेड्डी समाज असेल, कम्मो समाज असेल, अनेक समाज वेगवेगळ्या राज्यातले ते उठतील, आम्हालाही आरक्षण द्या म्हणतील. तेव्हा केंद्र सरकारला हा प्रश्न तशा ते सगळ्या समाजाला अंगावर घेऊन सोडवावा लागेल. सगळ्यांना आरक्षण द्यावं लागेल, नाहीतर सुप्रीम कोर्टात ठरवावं लागेल. काय सुप्रीम कोर्टात समजा आरक्षण मिळालं तर त्याचं श्रेय भाजप घेणार, शिंदे घेणार, जे कोणी सरकार असेल ते. आणि नाही मिळालं तर आम्ही प्रयत्न केले, सर्वोच्च न्यायालयाने दिलं नाही त्याला आम्ही काय करणार असं सांगायला हे मोकळे.
हे राजकारण दोन्ही समाजातल्या लोकांनी नीट समजून घेतलं पाहिजे असं मला सांगायचं. आता इथे बघा की रामदासबाईंचा मगाशी उल्लेख केला की अजितदादा गप्प आहे, पण अजितदादा खरोखरच गप्प आहे. आणि पश्चिम महाराष्ट्रामध्ये हा प्रश्न फारसा, पश्चिम महाराष्ट्र हीच अजितदादा गटाची ताकद आहे. तिथे या प्रश्नाचा आपल्याला प्रॉब्लेम होणार नाही, कारण तिकडच्या मराठ्यांना, पश्चिम महाराष्ट्रातल्या सातारा, सांगली, कोल्हापूरच्या मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र नको आहेत असा सूर किंवा अशी माहिती त्यांना मिळाली असं अजितदादा, त्यामुळे ते गप्प आहेत असू शकतील. आणि त्याचवेळी भुजबळ बोलत आहेत. भुजबळ हे शेवटी अजितदादा गटाचे आहेत. मला असा प्रश्न विचारायचा आहे की या सरकारला म्हणून काही एक अशी लाईन आहे की नाही, दोन उपमुख्यमंत्री आणि मुख्यमंत्री यांनी मिळून प्रेस कॉन्फरन्स घेतली की आमची काय भूमिका आहे, एकमुखी भूमिका आहे का, अशी मांडली जात नाही आहे. हे लक्षात घ्या तुम्ही. तिन्हीही पक्ष एकत्र असले ते आपापली ताकद कशी वाढवायची आणि अडचणीत आपण न सापडता सगळं श्रेय आपल्याला कसं मिळेल याचा प्रयत्न त्यांचा चालू आहे. मग भुजबळ सरकारवर टीका करता आहेत, भुजबळांवरती शिंदे गटातले लोक टीका करत आहेत, अजितदादा गप्प आहे तिथे. फडणवीस, जसं दोन शिवसेना गटातली राळेबाजी आहे, फडणवीस आणि भाजप मजा बघतो, त्याप्रमाणे मराठा विरुद्ध ओबीसी या संघर्षामध्ये सुद्धा आपला कसा फायदा होईल ह्याचा भाजपचा असाच प्रयत्न चालू. बरं, याचा आता दुसरी गोष्ट अशी आहे की माझं असं म्हणणं आहे की अजितदादा हे केवळ मराठा समाजाचे नेते आहेत, भुजबळ हे केवळ ओबीसी समाजाचे नेते आहेत. तुम्ही इतके वर्ष राजकारणात असल्यानंतर तुम्ही खरं म्हणजे सगळ्या समाजाचे नेते असावे. जर भुजबळ म्हणतायत संभाजीराजेंना की तुम्ही एका समाजाचे नेते आहात, पण तुम्ही तरी एका समाजाची लाईन का घेताय असं माझा भुजबळांना विचारायचं. तुम्ही फक्त ओबीसींचा का लाईन घेताय तुम्ही, हा प्रश्न आहे ना. विजय वडेट्टीवार तिथे मनोज जरांगेंना भेटतात, तिथे राणा भीमदेवी भाषणं करतात, आल्यावरती त्यांच्यावर टीका करतात. मग ओबीसी मेळाव्यात भुजबळांबरोबर सामील होऊन ते म्हणतात की ते जरांगेंवरची टीका करतात. माझं म्हणणं आहे की काँग्रेसचं काय धोरण आहे, काँग्रेसचं धोरण याच्याबाबत काय आहे. काँग्रेसचं धोरण आहे जातीनिहाय जनगणना व्हावी, हे नवं धोरण आहे काँग्रेस. वडेट्टीवारांनी तो मुद्दा मांडावा. ते ओबीसी समाजाचे केवळ ओबीसी आहेत, ते पण केवळ ओबीसी समाजाचे नेते आहेत का, ते विरोधी पक्ष नेते आहेत, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आहेत. तेव्हा काँग्रेस पक्षातली काही शिस्त नावाची गोष्ट आहे की नाही. कोणी काही बोलेल, म्हणजे त्या समाजातल्या त्या पक्षातल्या नेत्यांनी कुठलंही धोरण मांडावं, त्याचे पक्षाचं म्हणून काही धोरण आहे की नाही, सरकारचं म्हणून काही एकमुखी धोरण आहे की, हा सगळा गोंधळ आहे ना. लाईनच नाही कोणाची काही. हे मला तुम्हाला सांगायचं आहे. प्रत्येकजण स्वतःच्या नेतृत्वाचा विचार करतो. मला कसं इस्टॅब्लिश होता येईल, मला कसा कमबॅक करता येईल, माझी लोकप्रियता घसरली, माझी लोकप्रियता कशी वाढवून घेता येईल, हा विचार चाललेला आहे. दुसरी गोष्ट अशी आहे की भाजपकडे एकही आज मराठा नेता नाही, स्ट्रॉंग नेता. फडणवीस हे ब्राह्मण आहेत. त्यांनी कितीही दावा केला की मीच आरक्षण कसं मिळवून दिलं, मीच तारणहार, तरी मराठा समाज त्यांना आपला नेता मानायला तयार नाही. ही वस्तुस्थिती आहे. मराठ्यांना आरक्षण दिल्यानंतर सुद्धा 122 पासून 105 पर्यंत जागा घसरले ना भाजपच्या. आणि आता ओबीसीच्या DNA ची भाषा सुरू झाली. ओबीसी हाच आमचा DNA म्हणून. भारतीय जनता पक्षासारखा जो पक्ष आहे, राष्ट्रीय पक्ष आहे, त्यांनी सर्व समाजातल्या सर्व समाज घटकांचं आम्ही प्रतिनिधित्व करतो असं बोललं पाहिजे. मला आठवत नाही की काँग्रेसने असं कधी म्हटले की आम्ही हिंदूंचा पक्ष आहोत, आम्ही मुसलमानांचा पक्ष आहोत, आम्ही मराठ्यांचा पक्ष आहोत, आम्ही ओबीसींचा पक्ष आहोत, असं काँग्रेसने कधी म्हटल्याचं आम्हाला आठवत नाही. राष्ट्रीय पक्षातच आहे, किमान त्यांच्याकडनं तशी अपेक्षा आहे. आता याच्यानंतर एक गोष्ट मला सांगायची आहे, ती अशी की सामंजस्याची भूमिका जी आहे याबाबत ती कोणी घेत नाही, खरं कोणी सांगत नाही. मी उपोषण सोडवताना तुम्हाला आरक्षण देऊ असं एकनाथ शिंदेंनी सांगितलं
आणि तुम्हाला माहिती आहे की त्यानंतर सुद्धा महाराष्ट्रात हिंसाचार कसा झाला, काही समाजाच्या नेत्यांवरती हल्ले कसे झाले, घरं कशी जाळली गेली, हे आपल्याला माहिती आहे. हे गंभीर प्रकार झाले. आणि मग त्यामध्ये मनोज जरांगे यांना टार्गेट करण्याचा प्रयत्न झाला. मनोज जरांगेमुळे ती माणसं माझी नव्हती. माझं म्हणणं असं आहे की आता हा हिंसाचार कोणी केला याची निष्पक्षपाती चौकशी झाली पाहिजे. सातत्याने याबद्दलची SIT नेमणार, त्याबद्दलची SIT नेमणार, जी काय असेल ती नीट चौकशी झाली पाहिजे. आणि असे प्रकार यापुढे तरी होता कामा नये. कारण जे प्रकार झाले ते ठराविक ठिकाणी झाले. मराठवाड्यात रस्त्यावरती काही ठिकाणी प्रकार झाले, पण मुख्यतः मराठवाड्यात झाले. उद्या मराठा विरुद्ध OBC हा संघर्ष कमालीचा पेटला. त्यामुळे कोणाचा राजकीय लाभ होणार असेल त्यासाठी हे पेटवण्यात आलं तर ती गंभीर बाब असेल. आणि त्यामध्ये अख्खा महाराष्ट्र पेटला तर सर्वसामान्य लोकांची होरपळ होईल, गोरगरिबांची अधिक होरपळ होईल. त्यामुळे मराठा असो, OBC असो, ब्राह्मण असो, हिंदू असो, मुसलमान असो, कोणीही प्रथम हे लक्षात घेतले पाहिजे की राजकीय नेते किंवा कार्यकर्त्यांनी रस्त्यावरती काहीही राडा केला तरी आपली डोकी आपण शांत ठेवली पाहिजे. नेते जर आपला बॅलन्स, संयम हरवत असतील तर अनुयायांनी आणि कार्यकर्त्यांनी आणि सर्वसामान्य माणसांनी त्यांना सांगितलं पाहिजे, त्यांना रुळावरती आणलं पाहिजे. महाराष्ट्र हा शांतता आणि सुव्यवस्थेबद्दल प्रसिद्ध आहे. महाराष्ट्रात आपल्याला बिहार किंवा उत्तर प्रदेश होऊन द्यायचं आहे का? महाराष्ट्रात या प्रकारे जातीपातीच्या राजकारणामध्ये महाराष्ट्र पूर्ण पेटला आहे. सतत जातच डोक्यात आहे सकाळपासून संध्याकाळपर्यंत. अशा प्रकारचं वातावरण नव्हतं. कारण हा शाहू फुले आंबेडकरांचा महाराष्ट्र आहे. हा उत्तर प्रदेश नाही ना बिहार नाही. पण आज तशा प्रकारचं वातावरण, प्रत्येकाची जात विचारली जाते असं वातावरण होता का? जातीचे प्रश्न सुटले पाहिजे, पण अशा प्रकारचं वातावरण महाराष्ट्रात होता कामा नये. मनोज जरांगे विरुद्ध छगन भुजबळ यांची रोज जी काही चकमक झडेल ती झडो किंवा न झडो, माझ्या मते दोन्हीही या नेत्यांनी संयम पाळला पाहिजे, संयम ठेवला पाहिजे. आणि याच्यामधनं या सगळ्या हे सगळं नाट्य जे कोणी घडवत आहेत त्यामागचा चाणक्य कोण आहे, त्यामागचा मेंदू कोण आहे ते आपण सर्वसामान्य लोकांनी जाणून घेतलं पाहिजे. एकनाथ शिंदेंच्या विरोधात देवेंद्र फडणवीस आहेत का? त्यांचा सुप्त संघर्ष चालू आहे का? नेतृत्वाची ही लढाई चालू आहे का? आणि नेतृत्वाच्या या लढाईमधनं महाराष्ट्रात कोणाचं नेतृत्व आहे श्रेष्ठ आहे? दिल्लीतले भाजपचे पक्षश्रेष्ठी एकनाथ शिंदेंना अधिक जवळ करतायत का? कारण ब्राह्मण मुख्यमंत्री इथे चालणार नाही याचं आकलन झाले का भाजपच्या नेत्यांना, श्रेष्ठींना? आणि म्हणून मग आपली लोकप्रियता एस्टॅब्लिश करण्यासाठी फडणवीस किंवा त्यांचे समर्थक काही प्रयत्न करत आहेत काय? पण एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यातला सुप्त संघर्ष मला तेही जाणवतोय. पण या संघर्षाच्या ज्वाळा ज्या असतात त्या ज्वाळा होऊ नये त्याच्या मोठ्या, त्याची धग सर्वसामान्य समाजाला लागू नये. तुमची राजकीय स्पर्धा जी काही करायची ते करा, पण मराठा आणि OBC यांनी एकत्र आलं पाहिजे, समन्वय ठेवला पाहिजे, सलोखा ठेवला पाहिजे. तो सलोखा कुठेही जाता कामा नये, संपता कामा नये, हे माझं पुन्हा एकदा कळकळीचं आव्हान आहे. आणि भुजबळ यांच्यासारख्या ज्येष्ठ नेत्यांकडनं अधिक अपेक्षा आहे. मनोज जरांगे हे तुलनेने तरुण आहेत, अननुभवी आहेत. भुजबळांसारख्या अनुभवी नेत्याकडून जबाबदारीचं वर्तन अपेक्षित आहे. त्यांना मी पुन्हा एकदा आवाहन करतो आणि मनोज जरांगे यांना सुद्धा सांगतो की क्वचित कधीतरी चुकून एखादा वायफळ शब्द गेला, चुकीचा शब्द गेला तर आपली चूक कबूल करा तुम्ही, आणि पुन्हा अशी चूक होणार नाही. कारण सर्वसामान्य काही विषयावरची टीका असेल तर ठीक आहे, अशामुळे हा समाज पेटू शकतो, काहीतरी काही गैरप्रकार याच्यातनं होऊ शकतो, भडकाभडकी होऊ शकते, एकमेकाची डोकी फोडली जातात आणि ती गोरगरिबांची असते. कुठल्याही जातीचे का असेल पण गोरगरिबांची डोकी अधिक फुटतात. तेव्हा त्यांनाही मी आवाहन करतो आणि पुन्हा एकदा सांगतो की हेमंत देसाई ऑफिशियल हा माझा YouTube चॅनल जरूर सबस्क्राईब करा, बेल आयकनचं बटन दाबा. इथेच थांबतो. नमस्कार.